नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत किंवा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रत्येकाला कधी यश कधी अपयश या गोष्टी सतत येत असतात. कधी अभ्यासामध्ये मूड राहत नाही, कधी मोटिवेशन डाऊन होतं. सर्वात महत्त्वाचं जे असणार आहे ते डेली बेसिसवर तुमचं मोटिवेशन टिकवून ठेवणं. मित्रांनो, आज हनुमान जयंती असल्यामुळं आज आपण हनुमान चालिसामधील अशा काही 5 टिप्स बघणार आहोत किंवा असे काही 5 तंत्र बघणार आहोत जे तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला हेल्प करतील. ठीक आहे, आपण बघूयात आता हनुमान चालिसामधील महत्त्वाचे जे काही 5 टिप्स आहेत जे प्रत्येक अभ्यास करणाऱ्या किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या मुलांसाठी गरजेचे असणार आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पहिला जो मंत्र असणार आहे तो असणार आहे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मग हनुमान चालिसामध्ये असा कोणता मंत्र आहे की जो तुमचा आत्मविश्वास वाढवू शकेल? लक्षात घ्या. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. म्हणजे काय असणार आहे, तुम्हाला माहिती आहे की आपल्या काही लिमिटेड म्हणजे आपल्या मर्यादा असतात ज्या की आपल्या मनानं आपण तयार केल्या असतात. ठीक आहे, मग मी काय म्हणतो की अशा प्रकारच्या ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या मर्यादेची जाणीव होईल ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, पवनपुत्र हनुमानाचं स्मरण करायचं आहे. ठीक आहे, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. वाऱ्याचा जो वेग असतो म्हणजे वाऱ्याची जी शक्ती असते त्याला तर कुठले लिमिट्स असत नाही, ते कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी पोहोचू शकतो. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाची तयारी करत असाल त्यावेळेस आपल्याला जो कधी कधी कमीपणा वाटत असतो, कधी भीती वाटत असते, या सर्वांना नष्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या मंत्राचा वापर करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हनुमानजीचं स्मरण करून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जागा करायचा आहे. दुसरा मुद्दा काय की आपलं फोकस. ज्यावेळेस आपण एखाद्या परीक्षेसाठी टार्गेट करून अभ्यास करत असतो त्यावेळेस आपलं सतत फोकस, आपलं कॉन्सन्ट्रेशन सतत बदलत असतं. यासाठी आपल्याला हनुमान चालिसामधला कोणता मंत्र लागू पडतो? लक्षात घ्या. राम काज करिबे को आतुर. तुम्हाला माहिती आहे की हनुमान त्यांना सांगितलेलं कोणतंही काम असेल, कोणतंही काम किंवा क्रिया करत असताना सतत नामस्मरण करत होते. कोणाचं नामस्मरण? श्रीराम यांचं. मग ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत आहे का की म्हणजे हनुमान जे म्हणतो ना आपण श्रीरामांचा सर्वात मोठा भक्त किंवा सर्वात मोठा दास आपण असं म्हणू शकतो. तर मग यामध्ये काय असणार आहे, त्यांचं फोकस कधीच हल्लेलं नाही. कसं हल्लेलं नाही ते तुम्हाला सांगतो. बघा, आता ज्यावेळेस सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये गेले असताना त्यांनी अख्खी श्रीलंका त्यांनी काय केलं, उद्ध्वस्त केली. रावणाची जी लंका आपण म्हणतो, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत श्रीलंका असं म्हणतो, ती सर्व उद्ध्वस्त केली. मग एवढं सर्व करत असताना त्यांचं फोकस फक्त एकाच गोष्टीवर होतं. कुठं? सीता माईला शोधायचं. म्हणजे फोकस त्यांचं ढासळ होतं का? नाही. त्यांच्या समोर कितीही अडचण आल्या, कितीही गोष्ट आली तरी फोकस मात्र ढासळलेला नाहीये. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. राम काज करिबे को आतुर. म्हणजे काय असणार आहे, तुमचं एकदा ध्येय फिक्स झालं की तुमचं मन आहे ना इतकं एकाग्र करायचंय की त्याच गोष्टीला तुम्ही एवढे आतुर झाले पाहिजेत फक्त तुमच्या ध्येय सिद्धीसाठी. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूयात आपण. प्रत्येकाला म्हणजे आपला सक्सेस होईल का, आपल्याला यश मिळेल का, लोक काय म्हणतील याची एक भीती वाटत असेल. भीतीवर हनुमान चालिसामधून आपण कोणता तंत्र किंवा कोणतं मंत्र आपण घेऊ शकतो हे लक्षात घ्या. भूत पिशाच निकट नवी आवे, महावीर जब नाम सुनावे. याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येते मित्रांनो, आपल्याला पण म्हणजे भीती नावाची एक वाईट शक्ती सारखं खाली खेचत असते. ठीक आहे, आणि बरेच विद्यार्थी जे आहेत ना भीतीपोटी म्हणजे परत तयारी करण्याचं सोडून देतात. ठीक आहे, मग लक्षात घ्यायचंय आपल्या आयुष्यामधलं आता भूत प्रेत वगैरे अशी काही गोष्ट नाही असत नाही. तर लोक काय म्हणतील, अभ्यास सुटण्याची आपल्याला भीती वाटत असते, मला अपयशाची भीती वाटत असेल, या सर्व जी भीती आहेत ना यालाच आपण भूत पिशाच असं म्हणतोय. मग या सर्व ज्या भीती आहेत हे नष्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हनुमान चालिसामधील हे तत्व लक्षात ठेवायचे. भूत पिशाच निकट न आवे, महावीर जब नाम स्मरावे किंवा सुनावे. ठीक आहे, मग लक्षात काय घ्यायचं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्हाला असं भीती वाटत असेल त्यावेळेस तुम्ही त्या हनुमान चालिसामधले हे तत्व हे विधान लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. चौथी टिप्स जी असणार आहे ते म्हणजे सातत्यानं सराव करायची. म्हणजे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. सरावानुसार तुम्ही परफेक्शनकडे जाऊ शकता आणि परफेक्शन आल्यानंतर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. ही तो गोष्ट क्लिअर आहे. ठीक आहे, मग इथं आपल्याला काय बघायचंय, कंचन बरण विराज सुबेसा. कंचन बरण विराज सुबेसा म्हणजे काय हे लक्षात घ्या. हनुमान चालिसामधली ही जी ओळ आहे ना ही खूप महत्वाची, कारण सोनं भरपूर ज्यावेळेस त्याला आपण जेव्हा सोनार काय करत असतो वेगवेगळ्या ह्याच्यावर घासत असतो, म्हणजे सोन्याला सोनं पंजे म्हणतो ना, घासण्यामुळे त्याच्यामध्ये दागिना तयार होत असतो. तसंच मग तुमचं जे घासणं काय असणार आहे, तुमचं घासणं असणार आहे तुमचा अभ्यास, वेगवेगळ्या तुमचा सराव परीक्षा, तुमच्या टेस्ट, तुम्ही परत परत रिकॉल करणं, तुमचं रिव्हिजन, हे सर्व तुमचं म्हणजे सोन्यासारखं घास नाही.
म्हणजे तुमचा खरा दागिना बाहेर पडणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही दररोज जितका अभ्यास करणार आहे तो परत परत अभ्यास करण्यासाठी, परत प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला ही हनुमान चाळीसामधली ही ओळ खूप महत्वाची आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचा मुद्दा, 5वी टिप्स आणि शेवटची टिप्स आपण लक्षात घेऊया. ही आहे तुमच्या विनम्रतेवर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास तयार करता, तुम्हाला नॉलेज तयार होतं, मग त्याचा एक तुम्हाला अहम येऊ शकतो, तुम्हाला एक अहंकार येऊ शकतो, तर हा येता कामा नये. मला सांगा, हनुमानासारखा सर्व शक्तिमान, सर्व गुण संपन्न, 9 सिद्धींचा दात, म्हणजे आपण म्हणतो 9 सिद्धी प्राप्त असणारा व्यक्ती, तरीही तो हात जोडून विनम्रच असतो. तो श्रीरामाचा एक सगळ्यात मोठा आपण दास म्हणतो. ठीक आहे, म्हणजे 5वा जो मुद्दा असणार आहे तो आपला विनम्रतेचा आहे. म्हणजे काय लक्षात घ्या, लघुता दिनी जान के प्रभू महिमा बडाई. म्हणजे काय लक्षात घ्या, हनुमान स्वतःला कितीही म्हणजे सर्वशक्तिमान असेल असं आपण ज्यावेळेस मानतो, तरी पण ते स्वतःला काय करतात, लहान मानतात. त्यांनी सर्व जे श्रेय आहे त्यांच्या शक्तीचं म्हणा, त्यांच्या कर्तृत्वाचं सर्व श्रेय ते श्रीरामचरणी, त्यांच्या प्रभूच्या चरणी ते काय करतात, अर्पण करतात. मग आपल्याला पण असंच करायचं. तुम्ही कितीही सक्सेस मिळवलं, कितीही डोक्यामध्ये तुमच्या पॉवर तयार झाली, तरीही तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवायचे आहेत. म्हणजे आपण आता काय बघितलेलं आहे, हनुमान चाळीसामधले 5 तत्व आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, एकदा समराईज करून सांगतो मी तुम्हाला. 5 तत्व कोणते? पहिला तत्व जे आहे ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढवायचा. दुसरं तत्व आहे ते म्हणजे फोकस, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं जे टार्गेट आहे त्याच्यावर पूर्णतः फोकस असलं पाहिजे. तिसरं जे आहे म्हणजे भीतीवर मात करायचं. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भीती वाटते, त्याला तुम्ही नष्ट करायचे आणि तुम्ही काय करायचे, आत्मविश्वासानं अभ्यासाला लागायचे. चौथं तत्व आहे ते म्हणजे सातत्य, प्रॅक्टिस. कारण कोणतंही यश मिळवायचं असेल तर तुम्हाला तिथं प्रॅक्टिस करणं खूपच गरजेचं आहे. आणि शेवटचं ध्येय म्हणजे विनम्र राहायचे. कितीही आपल्यामध्ये नॉलेज तयार झालं, कितीही आपण पॉवर तयार झाली, कितीही आपण मोठं झालं, तरी पण आपण विनम्रता हा गुणधर्म कायमस्वरूपी पाळायचा आहे. म्हणजे जर तुम्हाला अशा पद्धतीनं हे जर तत्व कळालं आणि हनुमान चाळीसा जर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये त्याचा वापर केला, तर यश तुमच्या खूपच निकट असणार आहे. यश तुम्हाला 100% मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे. चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकापर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. आपल्या इथं धन्यवाद. जय हनुमान, जय महाराष्ट्र.